नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या एका निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत. हे ठिकाण म्हणजे केळवे किल्ला. हा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला असून त्या काळात सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे महत्त्व फार मोठे होते. एकेकाळी हा किल्ला पूर्णपणे समुद्राच्या पाण्याने वेढलेला होता. या किल्ल्याचा वापर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. इसवी सन 1739 मध्ये आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला आणि तो मराठा राजवटीचा भाग बनला. पुढे 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. अनेक वर्ष हा किल्ला वाळूखाली गाडला गेलेला होता. मात्र 2008 ते 9 मध्ये काही दुर्गमित्रांनी किल्ल्याच्या भोवतीची वाळू उपसून त्याच्या पहिल्या मजल्याचा भाग उघड केला. किल्ल्याचे त्रिकोणाकृती बुरुज आजही पाहण्यासारखे आहेत. हा किल्ला ओहोटीच्या वेळी पाहण्यासाठी अतिशय उत्तम असतो. पालघर रेल्वे स्टेशनवरून रिक्षा किंवा बसने येथे सहज पोहोचता येते. इतिहासाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक खास आणि प्रेरणादायी ठिकाण आहे. आम्ही हॅल ट्रेकर्स आज एका ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी निघाला आहे. काही वर्षांपूर्वी हा किल्ला पूर्णपणे वाळूखाली गाडला गेला होता. समुद्र किनाऱ्याच्या उत्तरेकडे सुरूच्या दाट वनात वसलेला हा किल्ला आजही आपले ऐतिहासिक अस्तित्व जपून उभा आहे. किल्ल्याचा आकार चांदणीसारखा असून त्याची रचना त्रिकोणाकृती आहे. वाळू उपसून काढल्यामुळे किल्ल्यात प्रवेश करताना आपण थेट पहिल्या मजल्यावर प्रवेश करतो. समोर बंदिस्त तटबंदी आणि त्याच्या मध्यभागी दुसरे प्रवेशद्वार दिसते, ज्यातून पुढे किल्ल्याच्या मागील भागात जाता येते. किल्ल्याच्या चारही टोकांना वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी खास जंग्या आणि झरोके बांधलेले दिसतात. पानकोठा किल्ल्याप्रमाणेच हा किल्लाही इतिहास काळात समुद्रातच होता. मात्र कालांतरानं समुद्र मागे सरकल्यामुळे आज या किल्ल्याला भुईकोट किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी हा किल्ला पूर्णपणे वाळूखाली गाडला गेला होता. वसई किल्ल्याच्या अंतर्गत 2008 ते 2009 या कालावधीत या किल्ल्याभोवतीची वाळू उपसण्यात आली आणि किल्ल्याचा पहिला मजला पुन्हा एकदा मोकळा करण्यात आला. इसवी सन 1729 मध्ये वसई मोहिमेदरम्यान माहीम किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर 10 जानेवारी 1729 रोजी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. आज हा किल्ला आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत काळाच्या ओघातही अभिमानानं उभा आहे. तुम्हाला हा ऐतिहासिक केळवे किल्ला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी फॉलो करा.